हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कृष्ण कृष्ण कृष्ण। निरुत्साह असावा, वैराग्ययुक्त निरुत्साह असावा। ज्या जगण्यामध्ये वैराग्य आहे म्हणून निरस आहे, पण ज्या जगण्यामध्ये भगवंताविषयी प्रीती आहे म्हणून निरस आहे। अशा वेळेचं तुमचं नैराश्यपूर्ण जीवन, बोलणं चालणं भगवंताला प्रिय आहे। पण आळसाच्या अधीन आहात किंवा मायेच्या अधीन आहात आणि हरे राम ही भक्ती भगवंताला मान्य नाही। म्हणून नैराश्य असावं। मला असं नाही म्हणायचं सगळेजण 24 तास प्रफुल्लित चेहऱ्याची, आनंदी हसऱ्या चेहऱ्याची असतात, असं नाही। साधकाची दशा असावी उदास, म्हणजे साधकाचं नैराश्य जे त्याला भगवंताच्या प्राप्तीचे वेध लागलेले राहतात, म्हणून तो इतर माईक सुखापासनं दुःखांपासनं स्वतःला अलिप्त करतो आणि त्याच्या चिंतनात असतो। ते उदासीनता चालते, पण इतर उदासीनता संसारातली नको। म्हणून नामस्मरण करताना उदासीनता जरी दिसली तरी अंतरंगातली आवड दिसली पाहिजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। फक्त 2च मिनटं बोललो मी, फक्त 1च मिनिट म्हणालो तुम्हाला। आता तुमच्यातलं एवढं चैतन्य जागृत झालं की मलाच फार बरं वाटलं। म्हणजे नुसतं तुम्ही 1च मिनिट, अर्धा मिनिट फक्त माझं बोलणं ऐकलं, पण तुमच्या आताच्या आवाजात मी खूप गोडवा ऐकला। तो भक्तीविषयी माधुर्य, प्रेम, ते मला अनुभवता आलं। म्हणून आनंद घ्याल तसा आहे, म्हणून खूप सत्संगाला महत्त्व आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। श्री साधु समर्थ अखंड चिंतनीय सच्चिदानंद श्री सद्गुरु साधू बाबा, अखंड चिंतनीय
सच्चिदानंद श्री सद्गुरू श्री हरी खाडेबाबा, आदरणीय अखंड चिंतनीय श्री सद्गुरू राघव चैतन्य बाबा, आणि तुम्ही महान माझ्या आदरणीय गुरुबंधू भगिनींनो, साधू समर्थ सीताराम, तुम्ही सर्वजण एवढी वर्ष परमार्थाला टिकून आहात म्हणून तुम्ही फार आदरणीय आहात. कोणाचं 1 तप झालं, कोणाचं 2 तप झालं, कोणाची 10 वर्ष झाली, कोणाची 20 वर्ष झाली. ते दिगंबर भाऊंची तर 3 तप झाले असतील. किती तप भाऊ? 12-36 का? दिगंबर भाऊ गेलेत विश्वामध्ये, पांचाळ भाऊ गेले विश्वामध्ये. तुम्ही अशी लिंक लागली व्हायची. आपण आपल्याच विश्वात जाऊ आनंदात नावामध्ये. आमचा विषय असा सुरू होता, तुम्ही एवढे आदरणीय आहात सर्व, का आहात सर्वजण, तर तुम्ही एवढी वर्ष या अध्यात्मात टिकून आहात. कोणी 10 वर्ष, 20 वर्ष, कोणी 30 वर्ष. तुम्ही 3 तपाच्या पुढे गेला असाल. छत्तीस वर्ष झाले असतील तुमच्या साधनेला. 3 तप झाले असतील. 46 वर्ष. ज्याची साधना 3 तप झालेली आहे किंवा 4 तप होतात, महान महात्म्य असतात, किंवा पूर्व सुकृत जबरदस्त असेल, तर एवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साधना करायला, नामस्मरण करायला संधी आपापल्या जीवनामध्ये चालवून येते. म्हणून आताच भगवान शिवांचं महाशिवरात्री हा महोत्सव आपण साजरा केला काल. ज्यावेळेस भगवंताविषयी श्रद्धा, भक्ती, भाव आपल्या ठिकाणी असतो, त्याच वेळेस ध्यान, नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन, चिंतन या गोष्टी घडतात. जर नसेल, भगवंत समजला नसेल, म्हणून विवेक, वैराग्य समजणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी असतात. तर महाशिवरात्रीच्या कालखंडामध्ये काही ग्रंथाचं शिवलीलामृताचं, आता जसं काही इथे काही पारायण झालं, काही लोहगावला झालं, काही सांगलीला झालं, त्याच्या पाठीमागची फार गहन कारणं असतात. की तुम्ही ध्यानातमध्ये जावं, तुम्ही भजनामध्ये जावं, तुम्ही पूजनामध्ये जावं, तुम्ही नामस्मरणामध्ये जावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि म्हणून 15 अध्यायामध्ये 15 प्रकारचे कथा आलेल्या आहेत, सिद्धांत त्याच्यामध्ये, त्या शास्त्रामध्ये. प्रत्येक त्या कथेमध्ये म्हणा किंवा त्या पुराणातल्या, शिवपुराणातल्या त्या भागामध्ये म्हणा, भगवंतानी केलेल्या लीला आहेत. त्या लीला फक्त आपल्याला ध्यानाला लावण्यासाठी, भक्तीला लावण्यासाठी आणि भजनाला लावण्यासाठी. खाण्यासाठी 10 मिनिट लागतात, कोणाला 5 मिनिट, कोणाला 10 मिनिट, कोणाला 15 मिनिट, कोणाला अर्धा. पण पचण्यासाठी सगळ्यांना नैसर्गिक नियम 5 तासाच्या पुढे. म्हणून साधू संतांचे उपदेश आणि सत्संग हा जेवढा कराल तरच तुम्ही एकांतात ध्यान, भजन, नामस्मरण, चिंतन करू शकाल. तुम्ही जर अहंकाराने मोठा झालात, नाही मला आता कोणाच्या सत्संगाची गरज नाही, मला सगळं कळालं, काय अगदी सोपं गणित आहे, बे एक बे बे दोन्ही 4 बेत्री 6 बेचोकाट, काय नाही, फक्त इथे दया, क्षमा, शांती, श्रद्धा, भक्ती, भाव पाहिजे म्हणजे परमार्थ करता येतो. हे बुद्धीच्या माध्यमातून ज्ञान झालं. रणांगणामध्ये युद्ध करावं लागतं
आणि हे आपलं युद्ध आहे. या विश्वामध्ये ज्यावेळेस आपण जगतो, कोणी आपल्याला सहज उलटं सुलटं बोललं किंवा रस्त्याने आपल्याला कोणी काही टाकून बोललं म्हणा किंवा आपल्या गाडीला धडक दिली म्हणा, तर तिथे आपले सगळे भाव जागृत होतात. म्हणजेच काय की जीवन जगताना आपल्याला खऱ्या सत्संगाची आवश्यकता असते आणि तो सत्संग लाभला तर आपल्याला या सगळ्या गोष्टी वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये ध्यान, भजन, नामस्मरण, पूजन, कीर्तन आणि म्हणून त्या अध्यायामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या 11व्या अध्यायामध्ये तर एवढा सुंदर आलेला, ती छोटी छोटी त्या हिच्याकडे महानंदी ग्रामजी वेश्या आहे, तिच्याकडे ती कुक्कुट आणि मुरकुट असतात दोन. ती पूर्वाश्रमातले भगवान शिवांचे भक्त असतात, तरीसुद्धा कुक्कुट मुरकुटचा जन्म मिळतो आणि मग त्याच्यामध्ये नामस्मरणात राहतात आणि त्या ठिकाणी मग तो दाखवलेला आहे की त्यांचा उद्धार कसा होतो, त्या स्त्रीचा उद्धार कसा होतो, त्याविषयीचा उद्धार कसा होतो. तुमच्या जीवनामध्ये कितीही गलित ग्राण प्रसंग येऊ द्या, आता आपल्या समाजामध्ये याच्यापेक्षा खालची अवस्था काही नसते. म्हणजे मगाशी त्या वेश्येचं जो उदाहरण होतं, तर याच्यापेक्षा खालची उदाहरणं काही नसतं. म्हणून गोर गरिबी, श्रीमंती, आंधळं पांगळं जीवन, कोणा काही अपमान हे ते किंवा अनेक प्रकारची संकटं जरी आली तरी हे अतिशय क्षुल्लक आहेत परमार्थासाठी. म्हणून तरीसुद्धा सावरण्यासाठी भगवंतांनी खूप लीला केलेल्या आहेत. त्या चांगुणा राणी आणि चिलिया बाळाची एक कथा आलेली आहे. किती श्रद्धा आणि भाव असावं. आपल्याला कोणी नुसतं आरे म्हटलं तर आपण लागलीच अरे म्हणतो. एखादीनं आपल्याकडे नुसतं वाकून बघितलं, डोळे मोठे करून बघितलं तरी आपल्याला वाईट वाटतं. एखादी आपल्या समोर ना गेलीच, बोलली नाही, माणूस गेला, आपला गुरुबंधू गेला तरी आपल्याला वाईट वाटतं. एखाद्याने आपल्या मनासारखं केलं नाही तरी, एखाद्याने आपलं ऐकलं नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं. म्हणून हे ध्यानासाठी या गोष्टी किती खाली आहेत हे त्या पारायणातनं लक्षात येते. म्हणून पारायण करावं. चिलिया बाळाची आणि चांगुणाने त्या चिलिया बाळाची त्या राजेची गोष्ट आहे की भगवान शिव त्यांची परीक्षा घेण्यासाठी जातात. ज्या शुद्ध आत्म्याकडे माणूस जातो त्यावेळेस गेल्यानंतर त्या आत्म्याकडे गेल्यानंतर तो पूर्वाच्या काळामध्ये त्याचा फार मोठा आदर सत्कार व्हायचा. मग तो भिक्षांदेही करणारा असो, पाहुणा असो, रावळा असो, कोणी असो. भगवान शिव त्या गावात आलेत आणि त्या चांगोणा आणि त्या राजाकडे आलेत आणि नुसते गेल्यानंतर मग तिथे सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात. सोपस्कार, त्यांचे पाद्यपूजनपासून त्यांची इच्छा खाण्यापिण्याची, राहण्याची, झोपण्याची काय आहे. आणि त्यांनी विचारणा केली की आता आपली काय सेवा असावीत. मला तुम्ही प्रसाद देत असाल तर मला अशा पद्धतीचा जेवण हवं. कसं तर मला मांसाहारी जेवण हवं. भगवान शिवांनी सांगितलं. मांसाहारामध्ये काय, तुमचा एकुलता एक जो मुलगा आहे त्याचं मांस, त्याचं शिजवून ते जेवण मला द्या. आता ध्यानात लक्ष का लागत नाही, नामस्मरणात लक्ष का लागत नाही, कारण आपल्याला क्रोध अनावर होतो. मग ज्याचं या षड्विकारावरती काम, क्रोध, लोभ, मोह, मद, विस्सार याच्यावरती ज्यांचं नियंत्रण आहे ते उत्तम ध्यान करू शकतात. म्हणून ती राजे लोक चिडले नाहीत. एवढं म्हटल्यानंतर एखादी राजा असता तर पकड त्याला आणि त्याला आधी 4-5 फटके मार. माझ्या मुलाचं मटण आहे, यार तुला काही कळते, एकुलता एक मुला त्याला कापा म्हणतो आणि ते मटण द्या म्हणतो खायला, तर क्रोध व्यक्त केला असता. पण आईसाहेब भगवंताशी तेवढ्याच प्रेमाने बोललेत की आपण आमच्या एकुलत्या एक मुलाचं हे मागतात म्हणजे तुम्ही साधारण ग्रस्त नाही, तुम्ही फार मोठे आहात. आणि जो मनातच त्यांनी विचार, जो एवढं मागू शकतो तो देऊ पण शकतो.
म्हणून भगवंत ही आपली परीक्षा पाहण्यासाठी अवतीर्ण झालेलं आहे, हे त्यावेळेस जाणलं. म्हणून साधना करताना, नामस्मरण करताना आपलं ध्येय आपल्याला दिसलं तर माणूस सद्भाव, सदाचरण, सद्कार्य या गोष्टी करू शकतो, अन्यथा नाही करू शकत. तुम्ही किती तास बैठक मारा, अर्धा तास, 1 तास, 2. आता आमच्यासमोर कितीतरी लोक येतात ज्यांच्या शरीर बलदंड आहे, 2-2, 3-3, 4-4 तास बसतात ध्यानाला, पण नागासारखे फणतकारी, फार जहाल, हुशारी, कारण बेसिकच कळलेलं नाही. नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन कशा पद्धतीने होतंय या सगळ्यांचं आईसाहेबांनी जर भाजीला व्यवस्थित फोडणी दिली नाही तर ती भाजी चविष्ट होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टी करायच्या असतील तर हे सगळ्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात आपल्यामध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, आणि म्हणून त्यांनी क्रोधावरती नियंत्रण ठेवलं आणि भगवान शिवाची उत्तम पद्धतीने सेवा केली आणि लक्षात आलं की हे फार महात्म्य आहेत. आणि मग त्या मुलाचं तिथेच त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला ते मटण देऊन खायला दिलं समोर. तर ते म्हटलेत की या मटणामध्ये तुमच्या मुलाचं शिरकमळ तुम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे, तो भाग दिसतच नाही. आता भगवंत परीक्षा घेणारे अंतर्ज्ञानी तेच. ते म्हटले की मी तर यांना दाखवलं नाही, यांना कळलं कसं? म्हणजे पुन्हा श्रद्धाभाव घट्ट झाला. मग पुन्हा ते शिरकमळ त्याचं मटण केलं आणि ते खायला दिलं ताटामध्ये. किती परीक्षा पाहावी साधूंनी. आपल्याला वाटते की आमचीच परीक्षा पाहतोय, आमच्यावरच चिडलेत, आमच्यावरच रागवले, आम्ही एवढं सगळं करतो, प्रेमाने करतो गुरुदेव, पण आम्हालाच रागवतात. तू निपुत्रिक झालीस, आता मला हे जेवण नको, कारण आम्ही लोक निपुत्रिकाच्या घरचं जेवण करत नाही. एवढं संयम ठेवावं लागतं. त्यावेळेस सोहम हंसाहा, त्या ध्यानामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या एका देहाचं तुम्हाला स्थलांतरण करता येते विश्वात. मग अशी ते दिगंबर हो ध्यानात निघून गेलेत. म्हणजे आपण एवढ्या मोठ्याने बोलत होतो ते कारण त्यांचं विश्व निर्माण झालं तिथे. भजन, पूजन, कीर्तनामध्ये, नादामध्ये, त्या भक्तिभावामध्ये, त्या टाळामध्ये आधीचे भजन म्हणा किंवा जो प्रसंग आहे, आणि त्या प्रवाहामध्ये ते एका अवस्थेत निघून गेले, त्या अवस्थेमध्ये. म्हणून या गोष्टींची नितांत गरज असते. शास्त्र वाचन असो, चिंतन असो, मनन असो, आणि ते प्रत्यक्षात आणणे असो. आणि मग ते निपुत्रिका मग गयावया केली, असं केलं तसं केलं की आता होतं किती सत्वपरीक्षा पाहणार. ते म्हटलेत की नाही, आम्ही जेवण करत नाही. त्याच्या आधी तर म्हटलेत की तुम्ही दोघंही आई वडील आमच्यासोबत जेवण करायला बसा. तुमच्या मुलाचं मटण तुम्ही काय खातलं असेल याच्यात अजून विष वगैरे आम्हाला काय कळते, तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसा. किती परीक्षा पाहावी. शिरकमळ ते ठेचून दिलं, ते बसलेत. एवढं सगळं झाल्यानंतर जेवायचं नाही म्हणून उठलेत, कारण त्यावेळेस तिथे उद्धार करायचा होता अंतिम समयामध्ये. आणि मग ज्यावेळेस उच्च पातळीला जाऊन गहिवरून अंतकरणातनं हाक मारली, भगवंता, नारायणा, वासुदेवा, भगवान शिवा, आमच्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा कर, एवढी परीक्षा पाहू नको, नाहीतर याच क्षणी आमचा प्राण घेऊन टाक, एवढी परीक्षा पाहू नको. आणि मग भगवान शिव त्या ठिकाणी प्रकट झालेत आणि म्हणालेत की अगं जेवायला तुझ्या मुलाला तरी बोलवणार ना. म्हणजे त्या मुलाला हाक मारली, तो मुलगा प्रत्यक्ष तिथे आला. गुरुदेव काय करू शकत नाही, भगवंत काय करू शकत, फक्त श्रद्धा, भक्ती, भाव आणि या पद्धती. म्हणून साधू म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. रंगले गांजले, रंजले म्हणजे रंगात, माईक विश्वाच्या सुखात, माईक विश्वातील सुखामध्ये जे रंगलेले आहेत, माईक दुःखाने जे गांजलेले आहेत, अशी जी लोक आहेत. म्हणजे म्हणून असे जे चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत, त्या सगळ्यांना जो जवळ करतो, त्या सगळ्यांचं सुखदुःख समजून घेतो, कधी कोणावरती नाराज होण्याचं कारण नाही. खाडेबाबांकडे कोट्याधीश लोक यायचे, तर श्रीमंत लोक यायचे. तर आमचा बाळू नावाचा बोपुडीचा बाळू होता,
महाराज. त्या बाळूचा सगळे तिरस्कार करायचे. त्यांच्या घरात आले, ए बाळू तिकडे बैस, ए बाळू. आणि बाबा जेवत्या ताटाला त्याच्या बाजूला त्याला घेऊन बसायचे. तो असा दिसायचा महाराज, त्या बाजूला लाळ गळती आहे, त्याचे दात पिवळे झाले आहेत, इथनं पडलेले आहेत, चित्र विचित्र असं थोडा वेडसर, कपडे कसे घाण, आणि त्याच्यामध्ये त्याला बोलता येत नव्हतं पॅरालिसिस झाल्यामुळे काय. आणि बाबा ती लोक चिडचिड करायची आणि बाबा त्याला जवळ घ्यायचे, ए बाळू इथे बैस, माझ्या शेजारी बैस. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समाजामध्ये जे फार वाल्याकोळीची गोष्ट घ्या, पुराणं यासाठी वाचावीत, दुसरं काही नाही. आपण अनेकदा जरी त्या गोष्टी वाचलेल्या असल्यात तरी तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथ अनेकदा वाचतो आपण, पण काही वर्षापूर्वीचं वाचन आणि आताचं वाचन, कारण तुम्ही सुज्ञ झालात सद्गुरूंच्या सानिध्यात, आताच्या वाचनात आणि आताचं त्याच्यातलं काय टिपायचं आणि 10 वर्षापूर्वी मी वाचन केलं आणि त्याच्यातलं काय, याच्यात खूप जमीन आसमान इतका फरक आहे. म्हणून आता तुम्हाला कळते की अरे या ग्रंथामध्ये किती महान महान गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या जर आपण कागद पेनावरती लिहून घेतल्या आणि त्या जर आचरणात आणल्या तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या महान गोष्टी त्याच्या आहेत. म्हणून वाल्याकोळीची गोष्ट जरी आपल्याला माहिती असली, असू द्या माहिती, पण साधूंच्या मुखातनं, संतांच्या मुखातनं आणि संतांच्या मुखातनं आपण ज्याला फक्त आहार निद्रा भयमैथून एवढ्याच गोष्टी माहिती होत्या, लोकांना क्रूरतेने वागायचं आणि मारून टाकायचं आणि मग जास्त आवर्जून ब्राह्मणांना मारायचं, कारण त्यांच्याकडे तो पारस म्हणे, कुठला पारस, लोखंडाचं सोनं करतो, ते त्या कालखंडामध्ये भगवंताची देण होती सगळ्या ब्राह्मणांकडेच. म्हणून ब्राह्मणांची आवर्जून हत्या करायची आणि मग तो पारस त्यांच्याकडनं मिळतो का पाहायचा. पण भगवंताची लीला न्यारीच, असेच ब्राह्मण पाठवले ज्यांच्याजवळ पारस असून होता. म्हणून अशा लोकांची हत्या म्हणजे मग आपण ही कथा आपल्याला माहिती आहे पूर्ण, की वाल्याकोळीला नंतर मग महर्षी नारदेश्वर भेटलेत आणि त्यांनी सांगितलं, अरे तू एवढा क्रूर का वागतो, कारण काय एवढं क्रूर वागायचं तुला कारण. तो म्हटला माझं हे जीवन जगण्याची पद्धत आहे. अरे पण कोणासाठी, का एवढं क्रूर वागायचं गरज काय तुला, तू माझ्यासारख्या लोकांनाही मारायला निघाला. हो माझं हे जीवन, मी जर तुला मारलं नाही तर मला पोट भरता येणार नाही, माझ्या बायकापुरांचं पोट भरता येणार नाही. कथा आपण ही नेहमी नेहमी वाचली तरी ती आपल्यामध्ये शुद्ध सात्विकता आणि शेगडी आहे, पण शेगडीमध्ये गॅस सिलेंडर पण टच केलेला आहे, जोडलेला आहे. पण गॅस सिलेंडरमध्ये जर गॅस नसेल तर स्वयंपाक होईल का, नाही होत. तुमचं आत्मा आहे, चैतन्य आहे, सगळं काही आहे, परंतु तुम्हाला या जागृत करणाऱ्या जर तुम्ही भागवत म्हणा, पुराण म्हणा, किंवा या कथा म्हणा, किंवा या सत्संगामध्ये गेला नाही तर तुमची जे तुम्ही ज्ञान साठवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर धूळ बसते, अज्ञान त्याच्यावरती हावी होते, म्हणून आपण विसरतो. नाहीतर बाबांनी सांगितलं की ज्यांना मी अनुग्रह देतो, साधूबाबा म्हणायचे, त्यांनी जर मी सांगितल्या पद्धतीने अभ्यास केला तर त्याला पांचाळ महाराज 1.25 महिन्यामध्ये किंवा 7 दिवसामध्ये अनुभूती येते. जर अनुग्रह घेतला आणि त्याने अभ्यास त्या पद्धतीने केला, म्हणजे ध्यान गरजेचं आहे, भजन त्या पद्धतीचं नामस्मरण गरजेचं आहे. जर तुम्ही अनुग्रह घेतल्यानंतरही दिवसेंदिवस वर्षानुवर्ष स्वतःहून करायचा प्रयत्न केला नाही, फक्त या सत्संगात येऊन तो भगवंत कधीतरी कृपा करेल, कधीतरी होईल, माझंही कल्याण होईल, हे खरी गोष्ट आहे, तो तुमचं पण किती दिरंगाई, 1 जन्म, 2 जन्म, 3 जन्म, 1 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष, 48 वर्ष मरताना शेवटी. म्हणून तत्काळ घाई करायची की भगवंता माझ्यावरती कृपा कर, माझ्यावरती अनुग्रह कर, आणि त्या आतुरतेने दररोजचा अभ्यास केला, त्या आतुरतेने, म्हणजे त्या भक्तिभावातून की नाही मला कृष्ण खूप आवडतो, तोच एकमेव साच आहे, तो परमपिता, आणि म्हणून त्या भक्तिभावातनं जर नामस्मरण केलं, त्या भक्तिभावातनं ध्यान केलं तर उद्धार झाल्याशिवाय
राहत नाही किंवा अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून वाल्ह्या कोळ्याला म्हटलं बाबा एवढा करू नको वागू. नाही वागणार म्हटला. मग जाऊन का वागतो तर बायका मुलांसाठी. अरे पण ते तुझ्या काही उपयोगाचे नाही. ते तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर त्या साध्या व्यावहारिक संकटाला उभं राहणार नाही. आणि मी तर या समस्त अज्ञानी लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. तो उद्धार तर लांबच तुझा राहिला. माईक उद्धारासाठी ते तरीसुद्धा ती लोक तुझ्या उपयोगात पडतात का विचार खात्री कर. केली खात्री. आपल्याला माहिती आहे तो पूर्ण इतिहास. सर्वजण नाही म्हणालेत. बायको नाही म्हणाली, आई नाही म्हणाली, वडील नाही म्हणाले. सगळ्यांनी सांगितलं तुमचं हे कर्तव्य आहे, तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घातलं पाहिजे. आताचे जसे आपण मुलांकडनं अपेक्षा करतो की मुलांचं कर्तव्य, आम्ही त्यांना शिक्षण दिलं, लहानाचं मोठं केलं, त्यांनी आमचं पूर्णत्व. तसं उत्तर त्याला मिळालं. आणि मग त्याला कळून चुकलं की महर्षी नारदेश्वर सांगतात ते खरं आहे. आता खरोखर जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण यांचं ऐकायला पाहिजे. आणि मग ऐकलं, अनुग्रह झाला. कुठला अनुग्रह झाला? अनुग्रह म्हणजे काय? असा उपदेश की जो अंतकरणात तत्काळ रुजतो, त्या नाव अनुग्रह. म्हणून आलेत की तो भगवंताचं राम 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 स्मरण कर. तो म्हटला मला राम कसं म्हणता येईल? तुम्ही जे म्हणतात ते कसं येईल? मी तर आतापर्यंत फक्त लोकांना मारलेलंच आहे. मला फार तर मारा मारा मरा 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 आहे. अरे ठीक आहे बाबा, तू 4 वेळा मरा म्हटलं तर 2 वेळा मराचं राम तयार होईल. का होईल? मराचं राम 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 राम. पहिला मरा सर सोडला तर सगळे राम तयार होतात. म्हणून तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार. त्या एका वचनावरती विश्वास ठेवला. नंतर वाल्ह्या कोळी झाला. तिथे ते नामस्मरण झालं, ते ध्यान झालं. एवढं ध्यान झालं, एवढं वैराग्य निर्माण झालं त्या ठिकाणी. असा त्रागा आला पाहिजे. ध्यान करताना नामस्मरण करताना भजन करताना एवढा त्रागा आला पाहिजे. म्हणून या बेसिक गोष्टी असतात की त्याच्यात आपल्याला घुसता आलं पाहिजे. तुम्हाला तुकोबाराया म्हणायचे मला कुठल्या टाळाची गरज नाही, कुठल्या विण्याची गरज नाही, कुठल्या मृदुंगाची गरज नाही, कुठल्या नादाची गरज नाही, काही नाही. मी फक्त जसा येईल तसं वेळ पद्धतीने मला जसं म्हणता येईल त्या पद्धतीने माझ्या भगवंताचं नामस्मरण करून त्या नाद ब्रह्मामधून किंवा त्या अवस्थेत जाण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणून तुम्ही बेसिकमध्ये त्या पद्धतीने त्याला 9 भक्तीमध्ये ज्या काही भक्ती सांगितल्या, भजन पूजन कीर्तन नामस्मरण चिंतन वगैरे ज्या काही सांगितलेल्या आहेत, आर्तता आर्जवता या ज्या पद्धती आहेत या भक्तीच्या पद्धती आहेत. या आर्तता आर्जवता म्हणजे त्या भगवंताला असं आर्जवायचं. मग आर्जवण्यासाठी तुम्हाला लोकांना ड्रामा वाटत असेल, कोणाला नाटक वाटत असेल, कोणाला काही वाटत असेल, वाटू देत. आर्जवता जर तुमच्या ठिकाणी या भक्ती जर निर्माण झाल्या तर तुम्हाला त्या आत्मानंदाची परमानंदाची ओळख होण्यास सहकार्य मिळते. किंवा त्या स्टेजेस किंवा त्या अवस्थांतरात किंवा त्या एक चक्राच्या भेदनासाठी तुम्हाला त्याची नितांत गरज आहे. म्हणून आर्जवता पाहिजे. मग तुम्हाला साधूबाबांविषयी आर्जवता पाहिजे, आर्तता पाहिजे. खाडेबाबांविषयी आर्तता पाहिजे. मग दुसरं भजनं म्हणायचे कारण काय? खाडेबाबांनी आमच्या समोरची गोष्ट आहे. ते हे महाराज पण होते, त्या राठीच्या घरी एवढं बंडल आणून ठेवलं नोटांचं. हे उचला तुमचे पैसे, तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाही. कुठला तरी त्यांचा मित्र हां आणि त्या राठींच्याकडे कोणीतरी आणले तेव्हा पैसे माझ्यासमोर एवढी गट नव्हा आम्हाला तुमचे पैसे. तुम्ही या पैशावाला का बोलणार आहे का आम्ही? तुम्ही नामस्मरण करा, भजन करा, कार्यक्रम करा, कार्यक्रमाला या, गुरुवारला या, सत्संगात या, कार्यक्रमात या. म्हणजे त्यांना ते एवढ्या आर्ततेने सांगत होते. म्हणजे गुरुदेवांना भक्ताविषयी आर्तता, मग भक्ताला गुरुदेवांविषयी आर्तता पाहिजेच पाहिजे. भगवंताविषयी आर्तता, मग आरती करण्याचं कारण काय? आरती सद्गुरुनाथ साधू सद्गुरु बाबा. तुम्ही प्रत्यक्षाला आर्तता करतायत.
आवर्जून हाक मारतायत. जर तुम्ही आरती सद्गुरुना साधू सद्गुरू बाबा कलियुगी अवतरण, अरे अर्थ तर म्हणून आरती करताना तुम्ही तुमच्या जीवनातला आहे ना तेवढा कालखंड द्यावा लागतो त्याच्यासाठी. जर तुम्ही अशा पद्धतीने कोणीतरी कुत्र वाघ मागे लागलेला असतं तर त्याच्यातनं त्या वाक्यातनं आरती बाहेर अर्थता बाहेर पडत नाही. आणि म्हणून वाल्ह्याकुळेच्या जीवनातील गोष्ट आहे महाराज. भर्तरी राजाची मला त्या काही गोष्टी खूप आवडतात. भर्तरी राजाचं एक लग्नाची बायको होती जे भर्तरी नाथ झालेत पुढे. कशा पद्धतीने नामस्मरणाकडे माणूस ओढला जातो. भर्तरी नाथ झाले, त्यांची पहिली बायको होती आणि पहिली बायको केल्यानंतर राजा आहे म्हणून जीवनात दुसरी स्त्री आली. ती खूप आवडली त्यांना, पण ती स्त्री आवडली म्हणजे ती सौंदर्यवान होती आणि ती आवडली म्हणून यांनी केली, पण त्या स्त्रीचा मूळ स्वभाव जाईना. आणि म्हणून तिचं लक्ष बाहेर असायचं. आणि मग लक्षात आलं राजाच्या, त्या स्त्रीला एका साधूंनी फळ दिलं. जी काही होती ती स्त्री, महानंद काय नाव तिचं, तिला फळ दिलं आणि म्हटलं की हे फळ तू खा म्हणजे तुझ्या उदरी खूप चांगलं बाळ जन्माला येईल, तुमच्या राज्याचा उद्धार होईल असं बाळ. तिला याच्याविषयी काहीच आत्मीयता नव्हती. काय अर्थ त्यानं, काय कसला साधू, कसला परमार्थन, कसलं फळ आणि कसलं ते प्रेग्नन्सी आणि कसलं काय, कोण हा उद्योग करणार, 9 महिने 9 पोटात ठेवायचं ना, हा नको उद्योग. त्याच्यापेक्षा खाऊन पिऊन ऐश करणे हे आपलं कार्य आहे. आणि म्हणून त्या फळाचं झिडकारलं, ते फळ दिलं दुसऱ्याने ते फळ दिलं तिसऱ्याने फळ दिलं, चौथ्याला ते आलं राजाजवळ. परत ते फिरून राजाजवळ आलं. राजाला वाटलं की आपण हे आपल्या आवडत्या राणीला दिलं आणि आवडत्या राणींनी त्या दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि हे परत आपल्याजवळ आलं. म्हणजे मग त्याला विचारलं का रे हे फळ तुझ्याकडे कसं आलं. मग त्यावेळेस हे सगळा इतिहास कळला. आपण जिला प्राणापलीकडे समजत होतो तीच अशा पद्धतीची आहे. संसारातनं मन विटलं. मग संसारातलं मन कुठल्या गोष्टीसाठी विटते, नामस्मरणासाठी विटते, साधनेसाठी विटते, भजनासाठी विटते, ते महत्त्वाचं कारण आहे. म्हणून साधकाचं मन विटलं पाहिजे. कशासाठी विटलं पाहिजे की त्या परमपिता परमेश्वराची, सोहमंसाची, त्या आत्मस्वरूपाची, परमात्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी माईक गोष्टीतनं विटलं पाहिजे. मग तुम्हाला आवडता कामा नाही, घरातलं खाणं पिणं जास्त आवडायला नको, जे जास्त जीव लावतात ते जास्त आवडायला नको, किंवा जास्त आवडायला नको, चवीपुरते असावेत सगळ्या गोष्टी. चवीत ब्राह्मणाच्या घरी जर जेवायला गेलात तर एवढा भात असतो, एवढी डाळ असते, एवढीशी चटणी असते, बटाट्याच्या 3 फोडी असतात, 2 भाजी असतात, कोशिंबिरी, पुदिन्याची चटणी एवढी असते, शेंगदाण्याची चटणी. मी बोटं करतो आहे बरं का आवर्जून आपल्या बहुजनांसमोर. कारण त्यांना जीवनाचं रहस्य कळालेलं आहे. ब्राह्मण लोकांना, सोनार लोकांना, या लोकांना जे ब्राह्मणाच्या संगतीत आहेत, हे सगळे आपलेच आहे. पण मी आपल्या चांगल्या माणसाचं उदाहरण देतो आहे की ब्राह्मण लोक किती हुशार, सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जीवन जात, की षडरस पोटात जावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. कडू, गोड, आंबट, तिखट, गोड, आणि ते सुद्धा प्रमाणात. पण आपलं तसं नसतं. आपण 2 भाकरी घेणार, एकतर लिटरभर दूध घेणार, त्याच्यात 2 भाकरी मोडणार, किंवा असा घरी ग्रेव्हीचा, आता तर ती चायना ग्रेव्ही आलेली, त्या चायना ग्रेव्हीचा एवढा पातेलभर रस घेणार आणि त्याच्यामध्ये काय ते पनीर वगैरे काय डुप्लिकेट ते सगळं आणणार, आणि एकच ॲटम, 2च, की जो महिन्याभरामध्ये मूळव्याध बाहेर काढणार सगळ्यांचं. ही आपली पद्धती आहे. म्हणून जगताना कसं जगावं आणि नामस्मरणाला सामोरे जाताना, भजन करताना, म्हणून साधूंची संगती गंधी. कारण साधू या लोकांचा विचार करतात आणि मग ती लोक त्यांच्यासाठी रंजलेली असतात, गांजलेली असतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हृदयामध्ये त्या भगवंताविषयी आत्मीयता पाहिजे.
जर तुम्ही त्या भगवंताविषयी आत्मीयता निर्माण केली तर ध्यान होते. सुंदर आत्मीयता निर्माण करण्यासाठी माझा भगवंत साच आहे, पवित्र आहे. आता मी सुरुवातीला बराच वेळ मी एकांतात घरी असताना सुद्धा शांतीपाठ मंत्र म्हणतो किंवा तुमच्यासमोर हे जे गुणगुणतो हे गुणगुणतो आणि मग ध्यानाला जातो. ओम नमस्ते साचते जगत्कारणाय नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय. मला अर्थबोध माहिती आहे, मला त्याचा अर्थ माहिती आहे, म्हणून मी ज्यावेळेस उच्चारण करतो त्यावेळेस माझे सगळे देह धुवून काढतो, माझी मलिनता धुवून काढतो. अंतकरण, चित्त, मन, बुद्धी सगळं सर्व्हिसिंग करतो. तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकता, 4 व्हीलर 2 व्हीलर का टाकता? कारण ती मळलेली आहे, वॉश करतात. म्हणून ही जी स्तवनं आहे, ज्या स्तुत्या आहेत, जी स्तोत्र आहेत, जे वैदिक मंत्र आहेत किंवा जे सूक्त आहेत किंवा जे पुरुष सूक्त, श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त, वैष्णव सूक्त, कवच, रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र, मारुती स्तोत्र, हे तुमचे वाशीकरण स्वच्छ करणारे, अंतकरण, चित्त, मन, बुद्धी स्वच्छ करणारी साधनं आहेत. ओम नमस्ते साचते जगत्कारणाय नमस्ते चिते. मी अशा परमपिता परमेश्वराला नमस्कार करतो ज्या समस्त सृष्टीचा जो निर्माता आहे. ही भावना ज्याच्या ठिकाणी आहे त्याचं अंतकरण देखील तसंच उदात्त आणि विशाल होत जातं. आणि मग तो विशाल अंतकरणाने, उदात्त अंतकरणाने की माझं नातं त्या भगवंताशी आहे आणि म्हणून तो भगवंत आणि सोहम हंसा ओम सोहम ओम सोहम ओम. मग तुम्हाला त्या स्थूल देहाचा विसर होतो, सूक्ष्म देहाचा विसर होतो, कारण देहाचा. ही उदाहरणं असतात. म्हणून आपलेच गुरुबंधू दिसायला साधे भोळे दिसतात पण फार उच्च अवस्थेचे असतात. काही बरेच जण त्या आळंदीला मी जातो महाराज, बऱ्याचदा जातो, पंचळभाऊ, जे माणसं कधी स्टेजवरच आले नाहीत, लौकिकाच्या स्टेजवर आलेले नाही असे वारकरी आहेत, पण ध्यानाच्या ज्ञानाच्या अशा भक्तिभावाच्या अशा उच्चतम अवस्थेला पोचलेले आहेत की तुम्ही कल्पना करू शकत नाही. मला ती सवय, त्या घाटाने गेलो की मग तिथे थोडं ध्यान करायचं किंवा तिकडे फिरायचं आणि मग त्या जिथे अस्थि विसर्जित करतात त्या कमळाजवळ थोडं बसायचं आणि त्या ब्रह्मांडात पाहत बसायचं. तर हे मला वाटलं मीच एकटा करतो, पण ज्यावेळेस माझ्यासारखे तिथे काही वारकरी दिसले, काही संन्यासी दिसलेत की ते माझ्यानंतरही अजून नीरव शांततेमध्ये येऊन त्या पद्धतीने साधना करत होती. ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी सहजतेने कुठलाही दुस्साह, कुठलाही द्वेष मत्सर न करताना मला टाळायचा प्रयत्न केला. 1दा 2दा 3दा. नंतर आमची ओळख झाली त्यावेळेस त्यांची अवस्था कळली की काय महात्म्य आहेत या विश्वामध्ये. आणि म्हणून तुमच्या ठिकाणी या पद्धतीची साधना करण्याची प्रवृत्ती तेव्हाच निर्माण होऊ शकते ज्या वेळेस तुमच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, हृदयामध्ये त्या भगवंताविषयीचं प्रेम निर्माण, हृदयामध्ये त्या भगवंताचं एवढं प्रेम निर्माण झालं पाहिजे की जेवढं प्रेम आपण आपल्या बायका पोरांना लावतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम निर्माण झालं. आणि म्हणून ते ध्यानाच्या बैठकीची अवस्थाच तशी असते. तुम्ही शुचिरभूत होऊन बसायचं असतं की माझ्या भगवंता इतकं एवढ्या पवित्र अशा भगवंताचं ध्यान करायचं असेल तर मलिन देहाने काय करू, म्हणून स्वच्छ व्हायचं, बाहेर अंगाने स्वच्छ व्हायचं, वस्त्र स्वच्छ घालायचे. आता याला पाहिजेच असं काही नाही, पण ही फार मोठ्या महात्म्यासाठी गोष्ट आहे. कोणी म्हणतं काय गरज आहे याला बाह्य शुचिरभूतीची? नवख्या लोकांना बाह्य शुचिरभूतीची गरज असते. जे अवस्थेला पोचलेले आहेत त्यांना नसते. साईबाबांचे कपडे मलिन होते,
गजानन महाराजांचे कपडे मलिन होते, रस्त्यातलं पाणी पिलं तरी त्यांच्या स्पर्शाने ते पवित्र व्हायचं. आपल्याला वाटायचं गटारीचं पाणी पितायत, लोकांचं उच्छिष्ट पत्रावरचं खातायत, अशुद्ध खातायत, परंतु त्यांच्या स्पर्शाने ते शुद्ध व्हायचं. एवढे महान महात्मे ते होते. आणि म्हणून हृदयामध्ये प्रेमभाव असला पाहिजे. अकबराकडे एक महात्मा आला, म्हटला मी 56 भाषा जाणतो, कारण त्यावेळेस 56 भाषेला फार महत्त्वाचं. माऊलींचं एक उदाहरण आहे, 56 भाषेचा केला से गौरव. तो अभंग एक कुठला, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली, त्याच्यातलं दुसरं 56 भाषेचा केला से गौरव भवारणवी नावं उभारिली. म्हणजे 56 भाषेच्या लोकांना एकत्र बोलवलं, त्यांना मी ज्ञानेश्वरीमध्ये काय आत्मबोध दिलेला आहे, माझं पूर्ण ज्ञान जे भगवंताला, ज्ञानियाला ज्ञान साध्य करता येईल, जप्याला जप साध्य करता येईल, ध्यानी माणसाला ध्यान करता येईल, या सगळ्या लोकांना, ज्ञानी जपी तपी वैरागी जे असतील त्या सगळ्या लोकांना याच्यातनं ते अमृत मिळेल. आणि म्हणून 56 भाषा बोलणारे त्यावेळेत महाराष्ट्रातली, भारतातली लोक होती, भारतातली. कारण महाराज यूपीच्या वरच्या टोकापासून दक्षिणेच्या टोकापर्यंत पूर्ण भारत भ्रमण केलं होतं आणि सगळ्या लोकांना बोलावून घेतलं, 56 भाषेचा केला से गौरव, आणि मग हा ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करा असं सांगितलं. म्हणून अकबराच्या एकामध्ये सभेमध्ये एक 56 भाषा जाणणारा अहंकारी माणूस आला. म्हणून ज्ञानाने नम्र व्हावं, अहंकारी बनू नये. जो ज्ञानाने नम्र होतो त्याला भगवंत भक्तीचा आनंद अंतिम समयापर्यंत घेता येतो. त्याला दररोज, मला एक जण काल म्हणाला की महाराज समाधी अवस्थेपर्यंत जाता येते आता. महाराज समाधी अवस्थेपर्यंत जाता येते, एक जण म्हटलं अरे वा. म्हटलं पण मग 2 महिने झाले ते बंद केलेलं आहे, आता फक्त भजन करतोय. बघा विषय असा आहे, एका चक्राचं भेदन झालं तरी सुद्धा रिद्ध्यासिद्ध्या प्राप्त होतात. मूलाधार, नाभिस्थान, हृदयस्थान, विशुद्ध स्थान, भ्रूमध्य, ब्रह्मरंध्र, ही षटचक्र, याच्यातलं एक चक्र जरी भेदन झालं, सुषुम्ना नाडीने प्रवेश जरी केला तरी तुमच्या वाणीमध्ये एवढा गोडवा येतो, भक्ती निर्माण होते. आणि मग ते म्हणालेत की पण आता थोडंसं थांबावंसं वाटतं. आणि आता भंगाकडे म्हटलं किती दिवस झाले ध्यान केलं नाही. म्हटलं 2 महिने झाले ध्यान केलं नाही. तर हा समाधीचा आनंद नसतो, किंवा त्या अलीकडच्याही चक्राचं वेदन. आता ही आपली ज्ञानाच्या माध्यमातून ते सांगणं असते की मला एवढं कळालं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी सगळं दिलेलं आहे व्यवस्थित, कुठल्या चक्राचं कसं भेदन होते, कुठलं दर्शन होते, काय होतं काय नाही ते. पण ते ज्ञानातनं वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभूतीतून अनुभवणं वेगळं. आणि म्हणून तो अकबराच्या ठिकाणी आलेला तो महात्मा म्हटला आम्हाला 56 भाषेचं ज्ञान आहे, तरीसुद्धा याच्यातला तुमच्यातला एकही माणूस असा नाही की जो मला ओळखू शकेल की माझी मूळची भाषा कोणती. एवढं मी परफेक्ट आहे. म्हटलं 56 भाषेचे माझा प्रत्येक भाषेत मी परफेक्ट आहे. असेल राजा तर तुझ्या सगळ्या प्रजेला बोलवा आणि विचार की हा माणूस मराठी आहे का, गुजराती आहे का, तामिळ आहे का, कुठल्या भागातला आहे. तुम्ही लोक ओळखू शकत नाही, एवढा मी ज्ञानी आहे. अकबर म्हटला वा वा. बिरबलाला बोलवलं, कारण असे प्रश्न निर्माण झाले की बिरबल सोडवायचं. बिरबल म्हटला महाराज 2 दिवस द्या मला याच्यावर विचार करायला. म्हटलं ठीक आहे, तुला 2 दिवस दिले, 2 दिवसानंतर येतो. आणि मग पहिल्या दिवशी त्या माणसाला छानपैकी झोपून दिलं. दुसऱ्या दिवशी रात्री गेला, असं गार पाणी अंगाला झोपेल असं तो माणूस झोपलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, बाहेर झोपलेला होता. असं बर्फासारखं गार पाणी त्याच्या अंगावर टाकलं आणि असला कळवळून उठला तो. मराठीमध्ये शिव्या देऊ लागला, हरामखोरांना कोण आहे काही कळत नाही, एवढं गार पाणी माझ्या अंगावर, तुमच्या राजाला काही छान याच्याकडे तक्रार करतो, त्याच्याकडे काय अशी लोक आहे का तुम्ही. दुसऱ्या दिवशी बिरबल महाराज दरबारात आले, म्हणाले तर आपल्याकडे आलेला माणूस महाराष्ट्राचा आहे, मराठी माणूस आहे.
तर ज्ञानाने अहंकार होता कामा नये. कारण आपली कुठे फसगत होईल हे सांगता येत नाही. म्हणून मूळच्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी फक्त उत्तम ध्यान करावं, उत्तम ज्ञानाची प्राप्ती करावी, उत्तम भजन करावं, उत्तम कीर्तन करावं. स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी त्या भगवंताच्या भावविश्वामध्ये जाऊन आपल्याला त्या भगवंताच्या भक्ताच्या उच्चतम अवस्थेला जाता आलं पाहिजे. भगवंतासारखं होण्याचा कधीच प्रयत्न करू नका. कारण जर तुम्ही भगवंतासारखं होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही द्वैतवादातून अद्वैतवादामध्ये जातात आणि त्यावेळेस सांगण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. कीर्तनकार प्रवचनकार अनेकदा दृष्टांत देतात, झालेला आहे वेळ कधीचाच, की मिठाची बाहुली घेतली किंवा साखरेची बाहुली घेतली आणि ती पाण्यात टाकली तर ती विरघळून जाते, समुद्रमय होते, खारी पाणीमय होऊन जाते. सांगणारा तिथे शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे जर एकदा तुम्हाला भगवंत स्वरूपाची ओळख होण्यासाठी तुम्हाला या आत्मस्वरूपाचा त्याग होतो तुमचा, म्हणजे त्याचा विलय होतो, पूर्ण परमात्मा स्वरूपामध्ये विलय होतो. मग तिथे भगवंत आणि भक्त हा जाणणारा भावच शिल्लक राहत नाही. तो भगवंतमय होऊन जातो, तो भगवंताच्या स्वरूपात निघून जातो. तिथे सांगणारा माणूस राहत नाही. आणि म्हणून भगवंत होण्याची कधी भगवंत स्वरूपाची किंवा भगवंताच्या अवस्थेची किंवा त्याच्या स्वरूपासारखं मला झालं पाहिजे ही न गोष्ट ठेवताना भगवंत मला सदैव तुझं सेवक होऊ दे, तुझा भक्त राहू दे, तुझा दास राहू दे, तू भगवंत आणि मी भक्त. आणि मग त्या अवस्थेमध्ये मला तुझे विविध साक्षात्कार दे, विविध अनुभूत्या दे, विविध दर्शनं दे, आत्मस्वरूपाची परमात्मा स्वरूपाची ओळख होऊ दे, पण पुन्हा मला माझ्या मूळच्या पदावरती आणून ठेव. आणि म्हणून ही साधू हे संत जे का रंजले गांजले त्यासी, म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या समस्त सृष्टीतल्या जीवमात्राकडे ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांना सगळ्यांमध्ये तो भगवंत कशा पद्धतीने व्यापून उरलेला आहे आणि त्या भगवंत भक्तीचा आनंद घेणारे ते असतात. आणि असे हे साधू भगवंत स्वरूप असतात. आणि म्हणून पुढे त्याची चरण 3-4 चरणं आहेत. पण अशा साधूंचं आपण सेवा केली तर निश्चितच आपल्या ठिकाणी ती भावना निर्माण होते. कारण मी सांगितलं तुम्हाला अनेकदा की तुम्ही जसा आहार घ्याल तशी तुमची प्रवृत्ती होती. तुम्ही ज्या भागात राहाल, आता इथे मला आला तर तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर दररोज आंघोळ करणारे किती लोक आहे असं जर मी म्हणालो तर सगळ्यांचा हात वर जाईल. पण हाच प्रश्न मी आखात राष्ट्रामध्ये गेलो, कोणा अफगाणिस्तान किंवा त्या आखात राष्ट्रामध्ये, आणि विचारलं की इथे दररोज आंघोळ करणारे किती आहेत, एकही हात नाही. पण मी म्हटलं जुम्मे की जुम्मे आंघोळ करणारे किती लोक आहेत, सगळ्यांची, म्हणजे 8 दिवसातनं एकदा आंघोळ. कारण तिथे भौगोलिक स्थिती ती आहे, त्या ठिकाणी भौगोलिक स्थिती तशी आहे म्हणून ते दररोज आंघोळीला भाग्य नाही. पालकाची भाजी मेथीची भाजी खाण्याचं भाग्य नाही, कारण पाणी दिसत नाही तर तिथे शुद्ध शाकाहार असण्याचा प्रयत्नच नाही. मग त्यांना त्या भौगोलिक स्थितीमध्ये राहावं लागतं आणि मग त्यांची उपासना पद्धती त्या पद्धतीची आहे. म्हणून खाणपानवरती हे सगळं डिपेंड असते. आणि म्हणून तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या साधूंसारखं व्हायचं असेल तर शुद्ध बाबांनी तेवढ्यासाठी हरिबाबांनी सद्भाव सदाचरण सदकार्य हीच जीवन ध्येयपूर्ती, तुम्हाला दया क्षमा शांती या गोष्टी तुम्ही आपल्यामध्ये निर्माण केल्यात तर महाराष्ट्रीयन संताप्रमाणे अध्यात्माचा आनंद घेता येईल. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवंतांसारखा अध्यात्माचा भगवंत अनुभूतीचा आनंद घेता येईल, भगवंताच्या दिव्य साक्षात्काराचा अनुभव घेता येईल. तुकोबारायांना देह निर्माण झाल्यापासून देह ठेवीपर्यंत जे अनेक भगवंताची दिव्य अनुभूती झाल्या त्याचा आनंद घेता येईल. तसा तो आनंद घेण्यासाठी दररोजच्या या साधना, दररोजच्या या पद्धतीची उपासना त्याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत करायचं आहे. असं कधीच म्हणू नका स्वतःला की आता आय एम बॉस, आता मला करायची गरज नाही किंवा मला आता हे बेकबेची पाडायची गरज नाही किंवा नाही, या हे शेवटपर्यंत करायचं आहे. म्हणून खाडेबाबा महाराज हे महाराज रिक्षातनं आणले की मग बाबा समोर यायचे गुरु असताना पवारांच्या दरबारात बरोबर संध्याकाळी 6च्या ठोकाला कार्यक्रम सुरू व्हायचा. आजही बाबांची ती गोष्ट सगळ्यांनी धरून ठेवलेली. त्यावेळेस ही उपासना 6च्याच ठोक्याला असायची. 6ला जर मी ते बाबांची पूजन करताना फोटो पुसताना आणि हार घालताना जर दिसलो नाही
तर बाबा स्वतः करायचीत, पण वेळ कधी चुकले नाहीत. म्हणजे बाबांचं जसं परमार्थातलं वागणं होतं त्याच पद्धतीने परमार्थाच्या अनुभूत्या होत्या. आणि म्हणून साधूबाबांनी फक्त खाडेबाबांनी, साधूबाबांनी किंवा राघवबाबांनी आपलं संपूर्ण जीवन त्या परमार्थाला दिलेलं आहे. त्या पद्धतीने जर आचरण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने या परमार्थिक सेवेचा आणि या परमार्थिक उच्च अनुभूतीचा आनंद घेता येतो. हे त्रिवार साच आहे. आणि हेच तुकोबारायांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. अशा पद्धतीने भावना निर्माण झाली की लोकांना आपोआप ते कळते आणि आपला तो आनंद आपल्याला घेता येतो. सद्गुरुवे नमः, सद्गुरुवे नमः. काही कार्यक्रम आहेत का सचिन भाऊ? हां, आजचं अन्नदान अशोक या महाराज, आपले नेहमीचे अन्नदाते अशोक महाराज गोरे, हे या विभूतीकडे बघा. तुम्ही म्हणणार का रोज पहाटे 5 वाजताच ना? पहाटे दररोज 5 वाजता उठून हरिपाठाला जातात दररोज. एकाचं काय व्रत असेल आणि त्या भक्तिभावाचा प्रकार असेल आपल्याला काहीच कळत. आपल्याला सप्त्यामध्ये किंवा अनुष्ठानाला 3 दिवस बोलवलं अनुष्ठानाला, किती दररोज पहाटे 5 वाजता या. तर पहिल्या दिवशी 70 लोक, दुसऱ्या दिवशी 60 लोक, तिसऱ्या दिवशी 40 लोक. आणि एखाद्याने म्हटलं की बाबा अजून 2 दिवस वाढवा, तर मग 20-20च लोक. आणि बाबा म्हणाले की महिनाभर घेऊ, तर मग फक्त 5-10च लोक. म्हणजे नित्यनियम टिकवणं फार महत्त्वाचं. तसं यांचं एक आनंदाची गोष्ट आहे, यांनी त्या मंदिरामध्ये नित्यनियम टिकवलेला. 5 वाजता हरिपाठाला जाणार म्हणजे जाणार. आणि काय भगवंताची लीला. इथे सदैव अन्नदानाचा प्रसंग त्यांच्या हातनं घडत असतो. भगवंत त्यांच्यावरती सदैव कृपा करो, बाबा कृपा करो, अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि दिगंबर भाऊ या, त्यांना शाल श्रीफळ द्या की, या. आम्ही नेहमीच देतो. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाला पुण्याचा राशी, पदोपदी अपार झाला पुण्याचा राशी. सर्वै फिरते घडली आम्हादी करुण काशी, सर्वै फिरते घडली आम्हादी करुण काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हर गाठी, मृदुंडता दोष भक्त भावार्थी गाथी. नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती, नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमाल उतरायाची. नै ब्रह्मा हत्या हरुणी करुणी दंडवत, कोटी ब्रह्मा हत्या हरुणी करुणी दंडवत. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान
उत्तरायाची वचनाचा महिमाल कळे अगमा निगमाशी गुरुवचनाचा महिमाल कळे अगमा निगमाशी अनुभवते जाणीती जे गुरुपदीचे रहिवाशी अनुभवते जाणती जे गुरुपदीचे रहिवाशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमाल उत्तरायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवराय माल उत्तरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमाल उत्तरायाची श्री साधू समर्थ सीताराम।